नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओच्या पार्ट 7 मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मॅमल्स पासून माणसं कशी बनली. तर तुम्हाला माहीतच असेल, मी तुम्हाला मागच्या पार्टमध्ये सांगितलेलं सेल्स पासून माणसं कशी बनली. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे सेल्स पासून मॅमल्स कशी बनले. आता मी तुम्हाला सांगणार आहे मॅमल्स पासून माणसं कशी बनली. तर बघा, इव्होल्युशननी जसं जसं झालं तसं तसं मॅमल्स अर्धे प्राण्यांमध्ये झाले आणि अर्धे माकडे बनले. तर जे माकडं बनलेले, तर आता बघा, तुम्हाला वाटतं की जे माकड आहेत ते आपले पूर्वज आहेत, पण असं नाही. माकड आपले भाऊ आहेत. तर बघा, अर्धे माकडं मी तुम्हाला समजवतो, अर्धे माकडं झाडावरती गेले, अर्धे माकडं जमिनीवरतीच राहिले. तर जे झाडावरती गेले ते आत्ताच्या काळात जे माकडं आपण बघतो तेच माकडं इव्होल्युशनही झाले, आणि जे जमिनीवरती राहिले ते माणसं बनले. तर कसे? कारण की जे झाडावरती राहिले ते झाडावरती त्यांची स्पीशीज वाढत गेले, पण जे जमिनीवरती राहिले त्यांना नवीन नवीन गोष्टी समजायला लागल्या. आग, हत्यारे कसे सगळं बनायचे ते सगळं त्यांना जमिनीवरती समजू लागलं, आणि जे झाडावरचे होते झाडावरतीच राहिले. तर मग जे जमिनीवरचे समजायला लागलं त्यांना, ज्या कारणामुळे इव्होल्युशन झालं ना, माणसं बनली. तर असे भरपूर आहेत, भरपूर त्याच्यामध्ये स्टेजेस होत्या. मिनिमम 20 ते 30 स्टेजेस होत्या हा माणसं बनेपर्यंत. भरपूर होमोसॅपियन्स, अजून भरपूर प्रकारची माकडं होती, त्यानंतर माणसं बनली. तर आधी आपण माकड 4 पायांवरती चालायचो, नंतर हळूहळू इव्होल्युशन झालं. मग हळूहळू इव्होल्युशन नंतर आपण 2 पायांवर चालायला लागलो ना, मग तसं माणसं बनत गेली. आता मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, इंटरेस्टिंग आहे खूप. आपली नेहमी लवकर कमरेचा त्रास का होतो आणि आपण जास्त वेळ ताठ का नाही बसू शकत, तुम्हाला सांगतो. कारण की जे सेल्स होते तिथपासून ते मॅमल्स पर्यंत बनायला 50 बिलियन वर्ष गेली. म्हणजे तुम्ही विचार करता किती वर्ष गेली असते, 50 बिलियन. तर तेवढी वर्ष गेली, ज्या कारणामुळे इव्होल्युशन एकदम प्रॉपर झालं. इव्होल्युशनला टाइम भेटला व्हायला. पण मॅमल्स पासून माणसं बनताना, म्हणजेच माकडांपासून माणसं बनताना फक्त 30 मिलियन वर्ष लागली, ज्या कारणामुळे इव्होल्युशनला व्हायला जास्त टाइम नाही भेटला. तो खूप फास्ट झाला, ज्या कारणामुळे आपली जी पाठीचा आपला हाड असतो, तो हाडूक जो असतो तो सरळ व्हायला त्याला टाइमच नाही भेटला. तो हलकासा वाकडाच राहिला, ज्या कारणामुळे आपला हाडूक वाकडा झाला. म्हणून आपल्याला जास्त वेळ ताठ बसता नाही आणि आपली कंबर दुखते. तर मग कारण की माकडांची हाडकं तर आडवीच असतात, पण इव्होल्युशन लवकर झाल्यामुळे त्या हाडकाला सरळ व्हायला टाइमच नाही भेटला, म्हणून आपली लवकर कंबर दुखते ना, आपण जास्त ताठ नाही बघू शकत. तर आता धन्यवाद तुमचं, कारण की आता आपण अजून नवीन फॅक्ट जाणून घेणार आहोत. त्या दिवशी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.